Audio Jungle. Audio Jungle. वास्तवदर्शी. आज अंजनगाव शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारार्थ भव्य रॅली झाली. भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच येथील सभा संपन्न झाली. सभेमध्ये जनतेमध्ये पुरुषांसोबत महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या होती आणि तो गर्दीचा उच्चांक 20 तारखेच्या निवडणुकीत काय बदल घडवतो हे 21 तारखेला माहीतच पडणार आहे. आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार नवज्योत वानखडे हे जुळलेले आहेत. येथे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कोणता विकास घेऊन ते यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. मला सांगाल, एक युवा उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. एकीकडे शिवसेनेचे स्थानिक आमदार गजानन लवटे यांनी त्यांच्या मुलाला येथे उतरवलं. एक प्रकारे त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे, पण त्याच्या विरुद्ध तुम्ही स्वकर्तृत्वावर यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय विचार ठेवून यावेळेस निवडणुकीचा प्रचार करतात? आजची सभा झाल्यानंतर माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब आज आले होते आणि मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ सर्व आमच्या सोबत आहे आणि जे घराणेशाही आहे ही घराणेशाही आम्हाला संपवायची आहे. म्हणून आमचे युवा कार्यकर्ते शिवसेनेने आम्हाला युवांना जास्तीत जास्त आणि कार्यकर्त्यांना तिकीट दिलेली आहे. हेच आमचं आणि चांगल्या प्रकारे आम्ही युवकांसाठी, युवकांच्या रोजगारासाठी, महिलांसाठी आणि शिक्षणासाठी जास्तीत जास्त आम्ही भर देऊ. बाकी एवढंच. आपल्यासोबत किरण वानखडे जुळलेले आहेत. ते गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि शिवसेना पक्षात कार्यरत आहेत. त्यांचा शिवसेनेचे प्रचारार्थ त्यांनी अनेक आंदोलन इथे उभारलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांना आम्ही नमन करतो आणि त्यांच्यामध्ये खरोखर सर्व धर्म समभाव आहे. त्यांच्याकडे त्यांच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांची किंमत आहे. कार्यकर्त्यांमध्ये जातीपातीचा भेदभाव न ठेवता सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या धनुष्यबाण चिन्हाच्या पक्षाच्या तिकिटा दिल्या आणि हाच आमच्याकडे गर्वाचा आणि अभिमानाचा संदेश आहे. आम्ही एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानतो आणि त्यांनी जे आम्हाला सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन करून आम्ही अंजनगाव सुर्जीचा सर्वांगीण विकास करणार आहोत. विकास कशाला म्हणतात तर एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं असल्यामुळं आम्हाला अंजनगाव सुर्जीमध्ये विकास करण्याकरता कोणीही रोखणार नाही आणि जे काही पक्ष आहेत यामध्ये आजच्या सभेनुसार सर्व अंजनगाव शहरामध्ये फक्त धनुष्यबाण शिवसेना शिंदे साहेब यांचाच विजय होणार आहे आणि आमचे नगरसेवक माझा मुलगा नवज्योत शिवकिरवानकडे हा बाबासाहेबांच्या पुण्याईने आरक्षणामधून या ठिकाणी उमेदवार आहे. त्याचे नाव नवज्योत शिवकिरवानकडे आहे आणि त्याची निशाणी आहे धनुष्यबाण. मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की शिवसेना चिन्हासमोरचं धनुष्यबाणाचे बटन दाबून नवज्योत शिवकिरवानकडे यांना विजयी करतील अशी मला संपूर्ण आशा आहे. आज जी शिंदे साहेबांची रॅली झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंजनगाव शहरातील महिला भगिनी आपल्याला उपस्थित असताना दिसल्या. अनेकांनी त्यांच्यावर पुष्पा वर्षाव केलेला दिसला. काय वाटते, महिला येथील समीकरण बदलवतील? या ठिकाणी अंजनगाव मध्ये खरोखर शिवसेना धनुष्यबाणाचाच विजय होईल, कारण महिला ज्यांच्या सोबत असतात त्यांचाच विजय होत असतो. पुरुषांपेक्षा महिला ह्या इमानदार असतात आणि घर सांभाळणाऱ्या असतात, म्हणून ते गाव सांभाळतील आणि चांगल्या माणसाला धनुष्यबाण चिन्हावर जे उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करतील. तर हे होते प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार नवज्योत वानखडे. यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि विकासाचं विजन घेऊनच ते यावेळेस निवडणुकीला सामोरे जात आहेत. येणाऱ्या 20 तारखेला मतदार कोणाला विजयी बनवतो हे 21 तारखेला कळणारच आहे. Audio Jungle. वास्तवदर्शी.